आपल्याला ही बैठक आता निर्णय करायची. मी समाजाचा ना नेता म्हणून करतो ना नेतृत्व म्हणून करतो. एक सामान्य घरातून आलेलं आहे आणि एक समाजाचं शेतकऱ्याचं पोरगा म्हणून करतो. मला कसलीच पहिल्यापासून हवं नाही, फक्त समाजावर लय निष्ठा आहे माझी आणि समाजावर प्रेम सुद्धा करतो. आणि म्हणून हे घडलंय. मी जर स्वार्थी असतो, लबाड लुचाडणार असतो, इथून मागच उघडा पडलो असतो. म्हणजे 17-18 वर्षातच कशाच्या ना कशाच्या निमित्ताने माणूस उघडा पडतो. मी मात्र समाजावरची माझी निष्ठा नाही डोळून देत. ते आता समाजाने ठरवलंय, समाजाला नेता मिळाला नाही मिळाला. मी मात्र एक सामान्य म्हणून तुमच्यासाठी काम करतोय आणि निष्ठा आहे म्हणून करतो. निष्ठा असल्याशिवाय देवाची सुद्धा माणूस भक्ती नाही करू शकत. निष्ठा असली तरच देवाची माणूस त्या ज्या देवावर निष्ठा आहे त्याच्यावरच भक्ती करू शकतो. तसं माझा देव समाज आहे आणि समाजावर माझी निष्ठा आहे, म्हणून मी त्यांना मायबाप मानलेला आहे. आणि एक मुलगा म्हणून किंवा एक गरीब घरातला पोरगा म्हणून जितकी ताकदीनं सेवा करता येईल तितकी करतो. ही निर्णायक बैठक आपल्याला घ्यावी लागली. ही आपल्याला नंतर घ्यायची होती, पण आपल्या मराठ्यावर लवकर वेळ आली ती घेण्याची. कारण कोणीतरी स्वप्न बघताय मराठा हरवण्याचं, आणि मराठ्याला हरवण्याचं स्वप्न बघायला लागले म्हणून थोडी लवकर घ्यावं लागली. नाही तर 3च्या नंतर बैठक होणार. आता मी मूळ विषयाला हात घालतो. मी छत्रपतीच्या समक्ष बसून सांगतो तुम्हाला, मी कुठल्याच पक्षाचा नाही किंवा कुठल्याच पक्षाच्या वतीनं काम करत नाही. हे तुम्हाला प्रामाणिक सांगतो. उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेसही मी त्यांना बोललेलं आहे, ते मी कठोर भाषा. आणि आता यांचं आहे तरी बोललो. याचा अर्थ मी कोणत्याच पक्षाचा नाही, मी माझ्या समाजाचा. मला समाजापुढं कोणाचाच मुलायचा मी ठेवत. मग वेळे प्रसंग मला अर्ध्यावर समाजाला सोडलं तरी चालत, पण मी समाजाशी निष्ठा नाही ऐकू शकत. आणि नेमकं झालंय काय आता ते सांगायला तुम्हाला सुरुवात करतो. नेमकं झालंय असं, सरकारनं दिलंय 10% आरक्षण. आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण. जे सिद्ध झालंय ती मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाला. तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसेल तर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा, हे द्या. आपण अशी मागणी केली, त्यांच्याच म्हणण्यावर केलेली. त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सरसकट ते देत नाहीत, त्यांचा विरोध आहे. मग आपण नवीन पर्यायी शब्द काढू. पर्यायी शब्द सगळ्या सोयऱ्यांचा आपण आणि सरकारनं मिळून याच व्यासपीठावर काढल्या. पण झालंय असं, हे सगळं काय घडून येतंय ना. मी पुन्हा सांगतो, मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही, पण आज सगळंची सगळं खरं बोलावं लागतं. फक्त त्यातले शब्द समजून घ्या. हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवेंद्र फडणवीस. मला जे घेरलंय ना, तुम्ही शब्द ना शब्द फक्त समजून घ्या. सांगितलंय ना तुम्हाला. तुम्ही गोंधळ आरड्याची बैठक नाही, ही निर्णायक बैठक. मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे, म्हणून तुम्ही हे नुसतं घोषणा टाळ्या नकोय. समाज आज कोणत्या दिशेला आहे आणि उद्या यांना कोणत्या दिशेला न्यायचा आहे आणि आपण कोणत्या दिशेला आणलं हे समजून घ्या. मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि
संपवायचं त्यांचं स्वप्न आहे. संपवायचं तर मराठ्याच्याच हातात संपवायचं. याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा 2-4 लोक आहेत. शिंदे साहेब सुद्धा, अजितदादांचे सुद्धा 2 आमदार आहेत याच्यात. आणि सगळ्या सोयऱ्यांचं होऊ देत नाही आणि 10% मराठ्यावर लादायचं काही करू. आणि हे पोरग ऐकतच नाही. हे पोरग एक तर संपलं पाहिजे, नाही त्याचा गेम तरी करावा लागल, नसता याला बदनाम तरी करावं लागल, नसता याला उपोषणात मरू द्यावा लागल म्हणून 16वा दिवस उगला, नसता याचं काहीतरी करून कमायना, पॉयझन देऊन कमायना सलाईन मधून, म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली. किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल. हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे. हे देवेंद्र फडणवीसला वाटतं. आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुंकूम आहे ना, बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवतो. तुला माझा बळी घ्यायचा आहे ना, तुला माझा बळी पाहिजे ना, मी तुझ्या सागर बंगल्यावर येतो, घे माझा बळी. पण समाजाची इमानदारी मी नाही ऐकू शकत. समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, तेच घ्यायचंय, येणार आहे. 10% नाही हात लावून. माझ्या तोंडून ओढून घेण्यासाठी तोच हे उभा केलेला. मी त्याला दोष देत नाही. आता ह्यो जे उभा केलाय ह्यो त्यांनीच उभा केलाय. मुंबईत बसून देवेंद्र फडणवीसनेच हॉटेल दिले. तिथून उतरून पत्रकार परिषदा, पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूंचा कार्यकर्ता आहे तो. बच्चू कडूला इतक्यात वेळेस दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं. शब्द ना शब्द, सेकंद सेकंद मीडिया दाखवत. हे फक्त देवेंद्र फडणवीसचा हात याच्या पाठी. त्याला सगळी ताकद दिली. आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा, हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम. त्याच्यात काही समन्वयक सुद्धा आहे. मुंबईचे 4-5 समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेली आणि ते एकनाथ शिंदे साहेबाच्या आजूबाजूला फिरतात. वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणारे बिगारी मिशावाले, ते सुद्धा त्याचं पालन पोषण करतात. शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आहे आजूबाजू. यांनी त्याला उभा केलाय. नारायण राणेंनी काल आमच्या गेवराई तालुक्यातल्या 2 आणि अंबड तालुक्यातला 1 जण उचलून नेले. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा, मला बदनाम करण्यासाठी. तेही तिथं आहे मुंबईत. एखाद्या वेळेस आता घेतील प्रेस किंवा माझं झाल्यावर घेतील. असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यातली उभा केली. तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो, नारायण राणे साहेबाची हिंमत बी नाही. देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणले करू नको तर हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबाचं षडयंत्र टोटल. देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर 1 मिनिटात सगळ्या सोयरीची अंमलबजावणी. एकनाथ शिंदेना हे दोघं करू देत नाही. ही परफेक्ट माहिती. याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा 2-3 आमदार आहे, ते पण मराठ्यांचे. हे सगळं षडयंत्र आहे. मराठा हे पोरग जर असंच राहिलं आणि हे जर समाजाशी निष्ठावान राहिलं तर समाजाला डंक सुद्धा लागू शकत नाही. पण मात्र आपण बरबाद झाल्याशिवाय राहत नाहीत हे त्यांना वाटतं. समाजाचं आपलं स्वप्न होतं गुलाल उधळा, समजून घ्या. यांचं स्वप्न होतं 10% दिलं की असा गुलाल उधळला नाही. याचा अर्थ त्यांनी ओळखून घेतला, आता काय खरं दिसत नाही, आपला अपमान झाला. दुसरं सांगतो, देवेंद्र फडणवीसला माघारव हे का करतोय ती शंका भाजपमधल्या असणाऱ्या मराठ्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसमध्ये असणाऱ्या पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो, विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू. फक्त मराठा म्हणून आज तुमच्या समोर कथन करणार. तो का असं करतोय त्याचं कारण आहे, आपल्या आई बहिणीचे डोके फुटले त्या दिवशी तो पोलिसांकडून झाला.
आणि आपण सांगितलं हे आई बहिणी तुझ्या आहे आणि त्याला ती माफी मागावं लागली, तेव्हाचा राग त्याच्या डोक्यात आत्तापर्यंत। मी माझ्या आई बहिणीच्या बाजूने राहू नाही का? मी काही चूक नाही केली। दुसरं, त्याला एकदा उपोषण सोडायला यायचं होतं, त्याला डाग धुवून घ्यायचा होता मराठा समाजात, आणि तो आई बहिणीला शिव्या दिल्यामुळे मी नाही येऊन दिलं। त्याला तिसरा राग आहे, अमित शहा संभाजीनगरला येणार होता, तो आला नाही। त्याला चौथा राग आहे, 19 तारखेला नरेंद्र मोदी येणार होते। त्याला पाचवा राग आहे, मी ब्राह्मण आहे आणि मी मराठ्यांना हरवून दाखीन। मी आजपर्यंत त्याला जातीवर कधीच बोललेलो नाही। त्याच्या डोक्यात येगळ्या कुठे आहेत, त्याचं जर नाही ऐकलं तर ते माणसं संपी दे। मी पक्ष म्हणून बोलत नाही, माणूस म्हणून तुमच्याशी बोलतो। त्याचा जे ऐकणार नाही तो संपला जातो। तुम्हाला एकच उदाहरण देतो, त्याला पुढे गेलेलं कुणी खपत नाही। एखादी जात मोठी झालेली त्याला जमत नाही आणि त्याला त्याचे गुलाम म्हणून ऐकणारी जात लागते। आणि मराठे मात्र एका बाजून आलेत आणि हे पोरग जर राहिलं तर आपला विषय संपला। मग पर्याय, याला बदनाम केल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं। उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, त्याचा नाही ऐकल्यावर काय होतं। मी त्याचा केलेला अभ्यास एकनाथ शिंदेचा सुद्धा सांगणार, अजितदादांचा सुद्धा सांगणार, सुट्टी कोणालाच नाही माझ्याकडे। त्याच्याबद्दल केलेला अभ्यास, त्यांनी हे लोक मुंबईत फिरले आणि यांना सगळी ताकद पुरवली, पोलीस यंत्रणा पुरवली, मीडियाच्या बांधावर प्रचंड दबाव आणून त्यांनाही दाखवायला लावले। सगळे मराठ्यांचे आमदार सुद्धा आजूबाजूने फिरले, त्यांनी एकच विडा उचलला नसता। तो जर म्हणला तर कोणीच बोलू शकत नाही, कारण पाथर्डीचा एका माणसाने सांगितलंय, तो बाबा देवेंद्र फडणवीसच्या बंगल्याने 20-19 तारखेला खाली आलेला आहे वरून। त्याच्यामुळे तो जर म्हणला तर ह्या राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणला तर काहीच होऊ शकत नाही राज्यात, काहीच। हे जे चाललंय तर त्याच्या जीवावर चाललंय आणि त्याचा न ऐकल्यावर काय होतं ते सांगतो तुम्हाला। जो माणूस स्वतःचा कधीच पक्ष सोडू शकत नाही, त्याच्यात धक्का पक्ष सोडायची वेळ नको आली। त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो, एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत, कधीच। सोडायची वेळ आली, कधीच। विनोद तावडे साहेब कधीच बाहेर जाऊ शकत नाहीत, पक्ष सोडून जावं लागलं दिल्लीला। नाना पटोले साहेब कधीच भाजप सोडू शकत नाही, सोडावं लागलं। पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा आयुष्यात भाजप सोडू शकत नाही। आज असूनही घुटमत म्हणजे औषध पेल्यासारखी। मला कुठे यायचं हे तुम्हाला सांगतो, मला यांचं काय होतं याच्याशी देणं घेणं नाही। देवेंद्र फडणवीस काय चीज आहे आणि मराठे एक झाले, त्यांना काय तो करायला निघाला हे मला तुम्हाला सांगायचं आहे। कारण हे त्यांच्या जवळच्याच लोकांची मंत्र्यांची माहिती, तो किती आत घुसतोय आणि त्याची किती यंत्रणा भारी हे त्याला आता रात्री तो पश्चाताप येईल। माझ्या विरोधात तू काय वापरशील? बदनामीचे षडयंत्र, बरोबर ना? बदनामीबद्दल मी शेवटी सांगतो मी तुम्हाला काय ते, त्याच्यावरही बोलणार मी। जो कधीच पक्ष सोडू शकत नाही त्यालाही सोडायची वेळ येते याच्यावर। मी माणूस म्हणून आज बोलतोय, फक्त ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांनी गपचिप मान हलवून तरी मान्य करा म्हणा। कधीच महादेव जानकर साहेबाचा धनगराचा नेता म्हणून मोठा नाही होऊ द्या, कधीच। मी आज फक्त माणूस म्हणून बोलतोय, देवेंद्र फडणवीस काय चीज हे सांगतो। बामणी कावा माझ्या विरोधात चलू देणार नाही, याला मनोज जरांगे मराठ्याचं पोट्ट म्हणतो। तेव्हा बामणी कावा जर मोडा नाही ना तर माझं नाव बदलून ठेवील, तू आता ध्यानात ठेव। मी तुझ्याकडेच येतोय आता, तुला माझा बळी घ्यायचा आहे ना, तुझ्या सागर बंगल्यावर पायी येणारे उपोषण करा। मेलो ना मधी याच्या दारात नेऊन टाका मराठ्यांना, मला निघालो तुझ्याकडे नाही। पण हे काय करू शकतो हे तुम्हाला सांगतो, हे काय करू शकतोय हे तुम्हाला सांगायला लागलो। याला मी सांगतो, याला पक्षाकडे ओढू नका।
मी सांगतो याला पक्षाकडे घेऊ नका. कधीच आयुष्यात जीव जरी गेला, फासावर जरी लटकेलं तरी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी सोडूच शकत नाही. एवढा धाक भरेला जेलचा की प्रफुल्ल पटेलाला राष्ट्रवादीत यावं लागलं, त्या भाजपमध्ये यावं लागलं. मी माणूस म्हणून तुमच्याशी आज बोलतोय. कधीच अजित पवार राष्ट्रवादी नाही सोडू शकत. पण ना विलाज केला, जेलला जाण्यापेक्षा मध्ये गेलेलं बरं. तो इकडे आला आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो, शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार. छगन भुजबळ कव्हाच राष्ट्रवादी सोडू शकत नाही आणि अजित पवारचं त्याचं जमत सुद्धा नाही. तर ते दोघं एकीकडे जाऊ शकत नाही. तरी बी पुन्हा जेलला देवेंद्र फडणवीस टाकेन म्हणून छगन भुजबळला तिकडे अजित पवारचं त्याचं पटत नसून जावं लागलं. एकनाथ शिंदे साहेब कव्हा शिवसेना सोडू शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरेचा विचार कधीच ना विलाजानं त्यांना तिकडं माघारी जावं लागलं. आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो. अशोक चव्हाणांच्या घरात 3दा मुख्यमंत्री पद दिले बापासह. कव्हाच काँग्रेस सोडू शकत नाही. तो कव्हाच पण जावं लागलं. आता मला एक प्रश्न पडलाय, तो ज्यांना जेलला पाठवलं ह्या पुण्याला, हे तो ह्या पक्षात आल्यावर कसं काय चांगले झाले. आणि मला निष्ठा सोडायला लावून 10% तो घ्यायला लावणार, मग मी चांगला होणार आणि आरोप बंद होणार ना. कर तुला आरोप करायचे तर मी मराठ्यात सोडित नाही, कर तुला काय करायचं मग वाकडं. म्हणजे त्यांच्या दोरीत मला आणून बसतो. तुला आरोपात घेरी, मुंबईत सगळ्या यंत्रणा तुझ्या विरोधात बसवली, त्याला सगळ्या यंत्रणा उपलब्ध करून दिल्या. तुला घेरणार, एकदा समाजावरची निष्ठा सोडून 10% मान्य कर, नाही तर तुला घेरून संपवणार. मी मरायला तयार आहे. का करतो तू देवेंद्र फडणवीस? तू मनोज जरांगेच्या नादी लागला. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. तुला पूर्वीचा वाजगा पसंती द्या. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी दरार निर्माण केला आणि बाजूला घेतला. तेच रविकांत तुपकर मध्ये सुद्धा केले. जे माणसं यांच्याकडे कधीच येऊ शकत नाहीत, कधीच ते आले. ज्या सुनील तटकरेची उभ्या हयात राष्ट्रवादीत गेले आणि राष्ट्रवादी मोठी केली आणि सोडू शकत नाही, त्या माणसाला एका रात्री तिकडे यावं लागलं. एकदा धनंजय मुंडेने आवाज उठवला होता. त्यांनी एकदाच सांगितलं तू सगळं काढू का. आणखीन धनंजय मुंडे बोलला नाही, कारण सगळ्याला माहिती हे मध्ये टाकते. मी आज फक्त सत्य बाहेर पडायसाठी बोललोय. यांना सगळ्याला विरोध करणार आहे मी, उद्यापासून पुन्हा करणार आहे. पण सत्य सांगायला लागलो. ज्यानं खरं भाजप मोठं केलं त्याची पुरीची आज काय दशा आहे पंकजा मुंडेची. ज्याला चालता सुद्धा येत नाही, पुरा अंग मोडलं, त्या एकनाथ खडसेंनी भाजप उभा केलं, त्यांची आज परिस्थिती काय. याचा जर नाही ऐकलं तर ह्यो मानावर उलट टाकतो आणि ते तेवढा मायावर असला. सगळ्या सोयऱ्या म्हणजे ओबीसीतून मागणी बंद करायची, नाहीतर याला बदनाम करायला चार बाजूने घेरायचं. हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवतो ना, एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवतो. त्यांनी सांगितल्याशिवाय इथं काहीच होऊ शकत. काल आपण रास्ता रोको केलेत, फक्त देवेंद्र फडणवीसने सगळ्या एसपीला सांगितले. पीआयला आणि एसपीला फोन लावला, त्यांनी सांगितलं दोन आदेश करावंच लागणार. सगळ्या पोरावर गुन्हे दाखल व्हायला लागले. मराठा देवेंद्र फडणवीस साहेब घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही इथून मागे लोक मोडले असते, मराठा तुम्हाला मोडू शकत नाही. तुम्हाला मराठा मोडू शकतो. तुम्ही किती त्या बाबाला तिथं बसून आमच्यावर आरोप करायला लावायला लागले. तुम्ही कोणाकोणाला हाताखाली धरलंय हे सगळ्यांना माहिती, सगळ्यांना माहिती. तुम्ही कसा
गुलाबराव पाटील संपवण्यासाठी मराठ्याचा असल्यामुळं गिरीश महाजनमध्ये त्यांच्यात कलगीतुरा लावला. कसं कसं कोणाला गप केलं हे सगळ्याला माहिती. तुम्ही पूर्वीच उकरून काढता. तूच लय सत्तावाला झाला का? बाकीच्या हातात सत्ता आल्या तेव्हा तसंच केलं का? तू सत्तेच्या जीवावर मराठ्यांना मला आणखीन एक याचं उदाहरण सांग. आतापर्यंत 75 वर्षात 5 वर्षात सगळ्या पक्षाचं सरकार कधी आलेलं आहे का? 5 वर्षात आत सगळ्या पक्षाचं सरकार 75 वर्षात कधीच नाही आलं. बघा मोजून. आपण समजा उदाहरणार्थ राष्ट्रवादीला विरोध केला, राष्ट्रवादी आपली शत्रू झाली. आपण शिवसेनेला विरोध केला, शिवसेना आपली शत्रू झाली. आपण भाजपला विरोध केला, भाजप आपला विरोधक झाला. काँग्रेसला विरोध केला, काँग्रेस आपला विरोधक झाला. मनसेला विरोधात केला, आपण विरोध झालो. मग आपण ज्याच्यासाठी दुश्मनी पत्करली हे सत्तेत सगळे कसं काय? मराठ्यांनो लांबचा विचार करायची वेळ आली. एका वर्षात 5 पक्ष सत्तेत आले. आता आपण काय करायचं? राष्ट्रवादीचं शिवसेनेचं पटत नाही. काँग्रेस 3 जण सत्तेत आले आणि आपण मारामाऱ्या कोणासाठी केल्या? शिवसेनेने राष्ट्रवादीसाठी आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसाठी. मराठ्यांना सावध हो. दुसऱ्या 2.5 वर्षात भाजप नव्हतं आलं सत्तेत म्हणून म्हणले त्याला बी घ्या. भाजप घ्या म्हणले, काँग्रेस नाही आलं म्हणले घ्या अशोक चव्हाण. येता यायचा खेळ हे काय? सगळे पक्ष सत्तेत आले. आता मरण आपलं जनतेचं आलं. कुणाचं मरण आलं? मी खोटं सांगायलो का? हे सगळे वरची वर एक झाले एका रात्रीत आणि आपली जिरायला लागली. आपली जिरायला लागली. धनगराला आवाज उठून द्यायना, मराठ्यांना आवाज उठून द्यायना, बंजारा समाजाला आवाज उठून द्यायना, दलित बांधवांना आवाज उठून द्यायना. ते प्रकाश आंबेडकर साहेब निबार खुटाडे मायावणीत म्हणून जमत आहे. कोणाला जुळून द्यायना. जाती जातीत मुसलमानाला जमून द्यायना. मतदान तर पाहिजे. इतका कावा फिरणारा माणूस तुला मी नाही संपू शकत, मी निष्ठा नाही सोडू शकत. याने इतके डाव टाकले. हे फक्त आपण अभ्यास करण्यासाठी विषय घातला. आपण काय नाव घेतलेल्या पक्षाचे नाही. त्यांनाही ठोकून मोकळं झालेलो मी मागच्या 2.5 वर्षात आणि आता यांना बी ठोकतोय, सोडत नाही. आता सगळ्यात जास्त यांना काय लागलं ते सांगतो. मधल्या काळात मी शिव्याने दिल्या सरकारला, ऐकल्यात ना तुम्ही? ते म्हणतोय सरकारला शिव्या देतो, काय चूक केली. एक तर मला त्या टायमाला कळत नाही. मी पुन्हा पुन्हा तेच मान्य करतो. त्यात पूर्ण माणूस चिडचिड करीत असतो, त्यात काही कळत नाही. पण जर म्हणलं मी तर काय वाईट बोललो? तुम्ही काम करायला पाहिजे होतं हे बोललो मी, नाही केलं म्हणून बोललो. आणि त्यांचं म्हणणं आलं त्याच्या माध्यमातून. तो म्हणलाय बघा त्याच्या बाईट तुकाराम महाराजांचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विषय नाही. ते माफी मागितली, मी शरण गेलो त्यांना, ती विषय संपला होता. आता मग पुढे जायची आता गरज नव्हती. पुढे गेला. उद्धव ठाकरेंना यांनी शिव्या दिलेल्या असं सांगतो आणि यांनी सरकारला सुद्धा शिव्या दिल्या. म्हणजे तू नेमका मराठ्याचा आहे, कोणाचा आहे? तू मराठ्या कोणी, कोणा कोणी? मी मराठ्या कोणी. मी सरकारला घोडेच लावणार, चूक केल्या. याचा अर्थ याला देवेंद्र फडणवीसने बसवलंय तिथं पक्क. आणि याला असं वाटतं हे गाव खेड्यातल्या आणि शहरातल्या ब्राह्मणांच्या आपल्यात वाद लाव, म्हणजे वाद झाला पाहिजे. हे स्वप्न नाहीये त्याच. आणि यांचा आपला काही संबंध नाही. तो बामणी कावा वापरायला लागला माझ्या समाजाच्या विरोधात. ओबीसीतून द्यायचं. तुला माहिती आहे का मराठ्यांजवळ किती आडे? तो बामणी कावा जर खुटीलने ऍड केला ना तर मराठ्याच्या आवला सांगणार नसेल. ते बामणी कावा माझ्या विरोधात, माझ्या समाजाच्या विरोधात वापरायला लागला, गुन्हे दाखल करायला लागला. तुला 5 महिने झालं
आंतरवालीतले महाराष्ट्रातले गुन्हे मागव आहे ना, तुला हैदराबादचं गॅजेट घ्या म्हणून सांगतो, तुला 5 महिने लागतात नुसते गॅजेट घ्यायला, नुसतं घ्यायला. वाचव परत 5 महिने घ्यायला लागून दिवस असलं त्याचं. केवढी फसवणूक आहे समाजाची. हे सगळं देवेंद्र फडणवीस करतो आणि याचं स्वप्न आहे काही झालं तरी हरकत नाही, सगळ्या सोयऱ्यांचं करुणात. आणि मराठ्यांनी आणि मी पणच मानला आता सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी घेणार, गॅजेटच घेणार. तर मनोज जरांगे पाटील सध्या अंतरवालीमध्ये बोलतायत आणि निर्णायक बैठक आहे ही आपली असं त्यांनी सांगितलंय आणि थेट देवेंद्र फडणवीसांवरती त्यांनी निशाणा साधलाय. यासोबतच वेळ झाली येथेच थांबण्याची. आता नमस्कार. एक हुंकार भरी थी शहीद भगत सिंह ने और 200 साल की गुलामी की जंजीर पिघलकर पारा पारा हो गई थी. आज एक बार फिर वही हुंकार भरी पंजाब के मुख्यमंत्री भगवंत सिंह मान ने. मकसद आजादी के 75 साल बाद भी बुनियादी सुविधाओं से वंचित जनता को उनके अधिकार दिलाना, उन्हें वो सम्मानजनक जीवन देना जिसकी कल्पना शहीद आजम ने की थी. सफर आसान नहीं था क्योंकि 75 सालों से सरकारी पीड़ा सहन करती जनता भी शोषण, रिश्वत और कालाबाजारी को भाग्य का लिखा समझ बैठी थी. लेकिन एक दिन ये तस्वीर बदलनी थी और इसे वही बदल सकता था जिसके दिल में निस्वार्थ सेवा भाव हो, जिसने आम आदमी की समस्याओं को करीब से देखा हो, उसकी पीड़ा महसूस की हो. माननीय मुख्यमंत्री का मानना है कि उनकी सरकार की पहली जिम्मेदारी जनता के जीवन में आसानी लाना है. इसलिए उनकी सरकार सत्ता के गलियारे में नहीं, जनता के द्वारे पर होगी. लिहाजा उन्होंने सुनिश्चित किया कि पंजाब में अब किसी को भी राशन लेने के लिए दुकानों के चक्कर नहीं काटने होंगे, बल्कि हर महीने सरकार आपका राशन खुद आप तक पहुंचाएगी. गेहूं या आटा पसंद आपकी. मान सरकार का मिशन, घर घर मुफ्त राशन. ओकायाची आली फास्ट ई स्कूटर. हिच्यात आहे सर्वात मोठी बॅटरी जी देई 140 ते 160 किलोमीटर दर चार्जचे मायलेज, ताशी 60 ते 70 किलोमीटरचा टॉप स्पीड. यात आहे LFP टेक्नॉलॉजी बॅटरी जी देई डबल सुरक्षा आणि डबल बॅटरी लाईफ. हेलो जी बोलिए. अच्छा खासा जॉब था, छोड़ के बैठ गया. ऐसा स्टार्टअप कर रहा है जो स्टार्ट ही नहीं हो रहा है. आप थोड़ा सब्र करो, हो जाएगा सब. स्टार्टअप के लिए लोन सैंक्शन हो गया. पापा अब मेरा स्टार्टअप होगा सही से स्टार्ट. लोन तो मिल गया पर गारंटी है ना पापा, मोदी जी की गारंटी. गारंटी इंडिया को वर्ल्ड का टॉप यूनिकॉर्न्स वाला देश बनाने की. अब हर स्टार्टअप होगा स्टार्ट. इसकी गारंटी मोदी की गारंटी. मुसीबतों की छुट्टी मोदी की गारंटी. ओ मोदी की गारंटी. Ooh, the casual look. How's my pouch? Are you guys dating? Are you guys moderating? Do you change from समाज म्हणून ती नाही ऐकायला तयार आहे. तक्रार म्हणतोय मी. या अंतर्वालीची एक न्याय भेंदर म्हणले वाकडे नजरेनं बघितलं तर मी म्हणून ते करायला तयार. भांबेरे गावात मी राहिलोय, त्या गावातली एक जर आहे बहीण म्हणली वाकड्या नजरेनं बघितलं तुम्ही म्हणता त्या ऐकन व्यासपीठाच्या खाली कायमचा मराठा समाजाचं नाव सोडून जाईल. साष्ट पिंपळगावला 6 महिने काढले. एक जर आहे बहीण म्हणली वाकड्या नजरेनं बघितलं तर म्हणून त्या ऐकन देवेंद्र फडणवीस विचार करून आरोप करायला लाव. मी वडी काढायला राहिलो, तिथली एक जर आहे बहीण म्हणली वाकड्या नजरेनं बघितलं. आणि याच्या पुढचं सांगतो आता, माझ्या विरुद्ध राज्यात महिलेने दिलेली एक तक्रार असली तरी तुम्ही म्हणता ते मी ऐकन. एक मग मी तिला त्रास दिलेला असेल, जोर जबरदस्ती असेल, विनयभंग असेल, छेड असेल,
सरपंच पोलीस स्टेशनला सापडली. 30 वर्षापासून आतापर्यंत आजपर्यंत आजची 25 फेब्रुवारी पर्यंत तर मी म्हणून ते ऐकल तुमचं. एखाद्या माणसाला गावात एखाद्या माणसावर उदाहरण घेऊ आपण. त्याच्या विरुद्ध जर गावात एखादी किंवा शहरात तक्रार जर असली तर तो अपराधी. तुम्ही संशय घेणार तेव्हा कसं काय अपराधी? त्याने जर काही गावात चुका केल्या गाव त्याला कटाळे त्यांनी छेड काढली हमीच्या छेड केली जबरदस्ती केली गुन्हे भंग केलाय मला सहन होत नाही म्हणून हा विषय काढलाय. नाही तर असल्या माकडाला मी 1 मिनिटाची सुद्धा किंमत नाही देऊ शकत. एखाद्याने जर असं केलेलं असलं त्याच्या विरोधात तक्रार असली तर तो अपराधी. तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात नाही पडू शकत. कोणाचा मित्रत्व मैत्री काढू नाही शकत तुम्ही. बळच जबरदस्ती तुम्ही आरोप लादणार आहेत का? जबरदस्ती समोरून काही तक्रारी नाही. जबरदस्ती तुम्ही अपराधी ठरवणार आणि मला माझ्या निष्ठेपासून ढळणार. वैयक्तिक जीवन तुम्ही कोणाच्या वैयक्तिक जीवनात नाही हात घालू शकत. त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर तुम्ही गदा नाही आणू शकत. समोरून कोणत्याही व्यक्तीविरुद्ध जर तक्रार असली तर तो अपराधी. देवेंद्र फडणवीस मी तुला नाही आणू शकत. तू माझा बळी घेणार आहे ना उपोषण करून मरण्यापेक्षा तू जेलमध्ये 420च्या माध्यमातून टाकण्यापेक्षा मीच तुझ्याकडे येतो. तू घे बळी तुझ्या सागर बंगल्यावर येतो. आता तू साधी सोपी गोष्ट समजतो आणि इथून पाठीमागे ज्यांना तू असे षडयंत्र करून दाबलं त्यांच्यासारखं मला नको समजू. तुम्हाला बाकीच्यांसारखं समजू नको. तू ब्राह्मी कावा करायला जाशील बाकीच्या ब्राह्मणाला काय नाही करणार. तुला सुट्टी नाही. तुला आयुष्यातून उठवीन पुऱ्या. तू ब्राह्मी कावा करायला निघालास स्वतःचे लोक सुद्धा तू पायाखाली तोडायला निघालास सत्तेसाठी. 10% मराठ्यांना शुकाराला लावून त्यांच्या जवळ तुला सत्ता भोगायची. मागच्या वेळेस 106 आमदार तो आले होते. यावेळेस तुला सुपडा साफ होणार आहे म्हणून तुला लागायचं काय? तू 10% अंतर लागितो ते आरक्षण केलेलं आहे. आणि आता हे सुद्धा जाणार आहे पुन्हा म्हणून मी याला हात घालत नाही. तू पहिले लोक मॅनेज केले असतील म्हणून त्यांनी ते घेतलं असेल. आम्ही हे पण घेणार पण सगळ्या सोयरे सुद्धा अंमलबजावणी घेणार. तुला त्याशिवाय सुट्टी नाही. आता नरेंद्र मोदी साहेबांनी याचा षडयंत्र बंद करावं. आता याचा परिणाम तुम्हाला 14 राज्यातले शेतकरी सुद्धा भोगायला लागणार आहे. तुम्हाला आता सोडित नाही कोणी. तुम्ही शेतकऱ्याचे मोठे पाडायला निघाला तुमच्या सत्तेसाठी. तुम्ही पटेल समाज सगळा संपवायला निघालात गुजरातचा. मराठ्यांच्या आणि भारत देशातल्या क्षेत्रीय मोठ्या जाती संपवायचा तुमचा वेळ आहे. यादव समाज जाट समाज तुम्ही पुरा संपवून आणलाय. तुम्हाला मोठ्याला जाती मोठ्या होऊ द्यायच्या नाही. जाट समाज तुम्ही संपवालाय.
महाराष्ट्रातला सगळा बौद्ध समाज संपवला, मायावतीला संपवलं. मला राजकारण नाही करायचं, मोठ्याला जाती कशा संपवायला लागले ते बघा. महाराष्ट्रातला मुस्लिम समाज संपवायचा, महाराष्ट्रातली नंबर 2 ची धनगरांची जात नाही आरक्षण द्यायचं, काय झालं तरी वापर करायचा. पर्याय उभा करायचे, 2 पर्याय. महादेव जानकर येण्यावर करतो, त्याला दुसरा पर्याय द्या माथेकर साहेबांना. वारे देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे येण्यावर करते, पर्याय द्या. भागवत कराड, वारे देवेंद्र फडणवीस. प्रकाश आंबेडकर साहेब येऊन करतात, पर्याय द्या आठवले साहेब. देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पिल्लाच्या नादी लागला असतो. तुला कोणाच्या वैयक्तिक जीवनात हात घालण्याचा अधिकार नाही. कोणाविषयी तक्रार असेल तर तो अपराधी आहे, त्याला टाक जेलमध्ये, हरकत नाही. षडयंत्र करून जबरदस्तीनं आरोप करायला लावून मला मध्ये टाकायच्या भानगडीत पडायला लागलास की काय? त्याला मुंबई सांभाळायला लागलास. मी समाजापासून हटावं म्हणून मी नाही हटणार. तू बरेचसे स्वप्न बघितले, तू प्रत्येक वेळेस फूट पाडतो. राजू शेट्टी ऐकत नाही का? होतात आणि त्यांच्या दोघात भांडण लावा. नारायण राणे साहेब ऐकत नाही का? काँग्रेसमधून त्याला वडा बाहेर करा, त्याचं जुनं मॅटर. देवेंद्र फडणवीस पलटी जर तुझ्यावर पलटली, बामणी कावा संपला, तो बी संपला, भाजप संपू नको. मी भाजप संपायला नाही आलो, मला काही पक्षात देणं घेणं नाही. मला माझ्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पाहिजे. ती दे, माझा विषय संपला. मी ना राजकारणात येणार ना बाजूला कुठं काय. मला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पाहिजे. मराठ्यांना ज्याला मतदान करायचं त्याला करते, मला नाही देणं घेणं. पण मी मराठ्यांचं मला देणं घेणं इथपर्यंत. एकदा त्यांना त्यांच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळून दिलं ना ओबीसीतून, माझा विषय बाजूला संपला. आणि त्याच्यात तुला काय सुट्टी नाही. हे किती षडयंत्र आहे. मराठ्यात फूट पाडायची. आता मराठा पक्षाच्या विरोधात एक झालाय, पक्षाच्या विरोधात. मग आता धाक भरायचं कोणावर? कोणावरच नाही. नेत्याला सांगावं तर त्यांचा नेतेच ऐका ना. मराठ्याच्या आमदाराला म्हणावं, त्या लोकांना सांग. लोक आमदाराचं ऐकायला तयार नाहीत मराठ्याचं. मंत्र्याला जर म्हणाव तुला मंत्रीपद आहे, तू त्या मराठ्याचं लोकांना सांग. त्या मंत्र्याचं मराठी ऐकायला तयार नाही. मग ही गाडा सगळा आपल्या दोघाजवळ आलाय. आता जनतेजवळ मायाजवळ. मग जर हे पोरग एवढं हट्टी आहे, याला घ्यायला आता आणखी 16-17 जण राहिलेत मला घेणारे. आत्ताशी ही 4थी टोळी, एक टोळी जाऊन आली कोल्हापूरला. बहुतेक चंद्रकांत पाटलाकडे गेली असं. देवेंद्ररावनी मिशा वाहिनीला घेऊन गेलत. आंबेडमधले समन्वयक दुकानं बंद पाडलेले, हे उंदर सक्रिय झाले. आता शेपट तुटलेले. थोडे मराठ्यांना एकदा नाव कळायला लागले, तुम्हाला ठेसलंच म्हणायचं मराठी. हे घेऊन गेलाय. आंबड तालुक्यातले 4 आणि गेवरा तालुक्यातला 1.
कोल्हापूरवारी करून आणलंय. त्यांना इथं 20 तारखेला निर्णय झाला त्या दिवशी शहागड ते वडीगोत्रे बोर्ड लावायचं होतं एकनाथ शिंदे साहेबांचे. इतके पैसे दिले ही मला आमची कंपनी सांगते. इतके लोक फोडले मराठ्यांनी त्यांना मुटकवर नाही काढून दिलं, कारण मी काही वाईट नाही केलं. 75 वर्षात न मिळणाऱ्या माझ्या दिलाय. समाज जर म्हणला बाजू सरक तर मी 1 मिनिटात बाजू सरकतो. मला काय हवं नाही कशाच ना, मला आमदार व्हायचं ना मंत्री व्हायचं. यांना शिवाय दिलेल्या सगळ्यात जास्त लागल्या त्या दिवशी आणि 10% घ्यायना. या टोलीचा ताट धरलाय त्यांनी माझ्यावर. एकनाथ शिंदे साहेबांनी पण, देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आणि या अजितदादा पवारांनी पण. म्हणून त्यांनी हा बुवा, याच्यात अजित पवारांच्या 2 आमदार आहेत, याच्यात एकनाथ शिंदे साहेबांचा प्रवक्ता आहे, याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब जवळचे मराठ्यांचे समन्वयक आहेत काय, याच्यात काही आमदार आहेत शिंदे साहेबांचे सुद्धा, याच्यात देवेंद्र फडणवीसचे 2-3 आमदार आहेत. हे त्याची पूर्ण राखण करतात आणि देवेंद्र फडणवीसने पूर्ण पुरवलंय त्याला पैशापासून सगळं. आणि तो आरोप करतो नसता देवेंद्र फडणवीस जर म्हणला ना मुंबईत पान बी हलू शकत नाही, पान बी, हे देवेंद्र फडणवीसच्या मर्जीशिवाय होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. हे सगळं देवेंद्र फडणवीस तर असलेला डाव आहे. बहुजन ओबीसी आणि मराठा संपला पाहिजे हे पहिल्यापासूनचे ते डाव आहेत. नसता माझा ऐका, नसता तुम्हाला मध्ये टाकी, हे प्रत्येकाला धमकी. मला मध्ये टाकायला त्याचं काहीच नाही. पुन्हा सांगतो मराठा, ते 420 म्हणजे काय, मी काय कुणाचे पैसे आणून बुडलेले नाही. माझ्याजवळ काय रे बुडाला, ते नाटक आणलं होतं छत्रपतींचा आणि ते समाजाला दाखवलं. काय वाईट केलं, छत्रपती दाखवला, तोटा आला, पैसेच नाही द्यायला, कुठून देऊ. ती 420चा गुन्हा दाखल केला ते, त्याच्या ते पुढचं सांगतो काय झालेलं ते पैसे आल्याला तोटा, त्या 3 जण होते त्यांनी वाटून घेतलेला तोटा, आपल्या आपल्या वाट्याला आपले आपले हिस्से पडलेले. त्याच्यामुळे त्याच्यात मग बळच नावाले की हिस्सा दुसऱ्यावर आहे, मी इकडे तिसऱ्याच्याच पैसे भरतो याच्यात, तरी मग नाव त्याच्यात बी असलं तरी काय मोठं नाही. छत्रपतीसाठी गुन्हा आहे, त्यात तोटा आला, त्यात पैसेच नाही आले, मी काय करू, माझ्याजवळ काही नाही. तू काय गुतणार मला देवेंद्र फडणवीस, त्याच्या माध्यमातून उकरून घ्यायला लागलास. माझ्यावरती कसलाच आरोप नाही, कसलीच तक्रार नाही. एक बी राज्यात कसलीच तक्रार असली तर मी म्हणून ते भोगायला तयार आहे. पण वैयक्तिक जीवनात तू कोणाची मैत्रीण नाही काढू शकत. वैयक्तिक जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार. तू हे डावर असतो माझ्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावर तर मी बोलत नाही. ही सगळा करता करू होता तू, आणि तू ही जिरवायची. तुला माझा बळी पाहिजे ना, पाहिजे ना. इथं उपोषण करणं मरण्यापेक्षा मी कोणाच्याच वाहनात बसणार. मी तुझ्या सागर बंगल्यावर पायी येतो. मध्ये जर मेलो मी मध्ये अन्न घेणार नाही, असंच उपोषण करत जाणार. त्याच्या दारात माल नेऊन टाका. त्याला बळी पाहिजे माझा. पण एक तर आता मला माघारी आणा तुम्ही मेलेलं म्हणून, आणि मला हट्ट करायचा नाही कोणी. मेला म्हणून एक तर माघारी आणा. नसता येताना गुलाल घेऊन येतो सगळ्या स्वाऱ्यांचा. मराठ्यांसाठी फुटत नाही मी त्याला. आता त्याला दाखवतोच आता मराठी काय असते. आता तुम्हालाही सांगतो, आपली मराठा एका शब्दात धरून बोलत जाऊ नका. मला पुढं काय सांगायचं बघत जा. मी तुम्हाला फक्त खवळतो, पण वाईट काम काहीच करीत. खवळतो तुम्हाला, पण तुमचीच माया करतो. तरी यांनी माझ्या जवळचे फोडायला सुद्धा चालू केले. काल एक इनोवा गाडी आली होती, तिथे वडाच्या पलीकडे थांबली. त्याला माहित होतं इकडे सीसीटीव्ही. त्याने इकडे येऊन सांगितलंय बरोबर का, न घेऊ तुमचं नाव. बरं नाही घेत. आता ती गाडी उभा केली, इकडे आणला. मला आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवलेले मुख्यमंत्र्यांनी.
त्यांनी इथले 10 नंबर नेलेत, कोणाचे नेलेत मला माहित. इथून ते पंपार गेला वडीच्या पलीकडच्या, तिथं आपला एक माणूस होता. तिथून फोनवर त्या लोकांना ते बोलत होता, आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवलेले पैसे अमका तमका कशाचे कमी पडणार नाही. म्हणजे आजूबाजूचे फोडायला चालू केले. ते फुटतेन का नाही मला नाही माहित, पण जे केलं ते केलंय. त्याला वडी काळाचा सरपंच साक्षीदार नाव घेऊन सांगतो. त्यांनी हे सगळं बघितले. चेहरा जर समोर आला तर ते म्हणजे नरडात धरून त्याला तुमच्या पुढे आणतो. पण त्या गाड्या घेऊन गेल्या, त्या गाडीला नंबर नव्हता. हे सगळ्या देवेंद्र फडणवीसची चाल सुरू झाली. आमच्या जवळचे काही जण म्हणते सरकारने डायलॉग बंद केले. डायलॉग म्हणजे चर्चा, ते करणार नाहीत कधीच. डाव चर्चा, कारण हे माणूस 10% ऐका ना. जे माया सांगितलं ते याचा अर्थ त्यांना घुमिलं वाटतं. 10 तारखेपासून आज 24 तारखेपर्यंत माझे ज्या आमदाराचे येते, ज्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याचे येते, ज्या 2-4 जणांकडे माझे फोन येतात, ते समाजासमोर समाजाला सांगतो. त्यांनी मला आतापर्यंत 10 तारखेपासून कोणाच्या फोन आले सांगितलं सुद्धा नाही. नाही आले हे बी नाही सांगितलं. आणि मराठा समाज राज्यातला जर मला फोन करत असला, माझं आंदोलन होत तर नाविलाज आहे. मी तुमच्याशी बोलू शकत नाही, नाराज होऊ नका. जर तुमचा फोन मला कोणी नाही दिला तर ते तिकडचं काय कारण सांगत असतील माहित नाही, त्यांच्यावर आरोप नाही करायला. पण मी जर बोललो नसेल तर नाराज होऊ नका. मी फक्त हे सगळ्या सोयऱ्यांचे अंमल होईल तरच तुमच्याशी बोलणार नाही. त्याच्यानंतर रात्रंदिवस बोलणार. मी एकच फोकस केला, मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळून देऊस तर समाजावर आणि आजूबाजूच्या विश्वास ठेवायचा. आता आजूबाजूच्यानी कसं वागायचं त्यांनी ठरवायचं. ते सरकारकडून काही त्यातले बोलायला लागले, डायलॉग बंद झाले. तो का करा, जर डायलॉग बंद होण्यात काही होतो नाही समाजाकडून. तो कोणत्यांची बाजू उडीतो. तुला फोन आलेत का त्यांचे सांगा ना, तिकडंच हिंडतो. तुला येळ मिळाला तर येतो. 2-4 जण जवळपास लांब गेलं जमाय. क्लासेसवाले सांगत ते तुम्ही ऐकत नाही. क्लासेसवाले काय सांगत तुला माहिती? तुला काही माहित नाही, कशाला डोकं लावतो मधल्यामध्ये. काही काय घेतलं असं म्हणून तिकडून बळच बोलायला लागले. मला आणखीन मी त्यांच्यावर जाहीर आरोप नाहीत करायचे. नाही तर याच्यातले 7-8 जण असे तुम्ही आणखीन दिशा नेवा. तुम्ही सरकारचे निरोप माझ्याकडे घेऊन येत होते आणि मी तुम्हाला लाथाने ठोकीत होतो. आपल्या पैसा पद चलतच नाहीत माय बाप, चलून बी जाणार नाही आयुष्यभर. तुम्ही जर मी तुमचा ऐकायला म्हणून त्यांच्याकडून व्हायला गेले, तुमच्या सुद्धा पहिल्या आंदोलन सुरू झाल्यापासूनच्या सगळ्या रेकॉर्डिंग काढायला लागेल. मग कारण तुमचं काय नाही ऐकल्यामुळे तुम्ही तिकडून गेला. आणि आता जे सगळे गेलेत ना, फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून गेले. फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून. यांचं नाही ऐकू शकत मी. यांचं काय ऐकायचंय? उभ्या हयात गेल्यात, 500 वर्ष झाले. मोठमोठाले संत महंत होऊन गेले. त्यांना साक्षात संत तुकाराम महाराजांनी दिले नाही. या हागऱ्याला कुठून दिला माहिती? आणि हो पाणी घेऊन तिथून आला. किती बनवा बनवी देवेंद्र फडणवीसची, किती भयानक. अरे एका सेकंदात मला त्याच्यात कळत नसतं काय उपोषण, पण एका सेकंदात तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांना शरण गेलो मी. एका सेकंदात असा विद्रोही की विद्रोही असतो तर गेलो नसतो. म्हणलं असतं बघू, काय कळत नसतं त्याच्यात. आणि तू काय काढायला लागलाय आणि हे तुला कोण द्यायला लागलं हे संध्याकाळी मला नाव माहीत व्हायला लागले. भाकरे संघ कालाच खाल्ला म्हणला. आणि मग काय खाऊ? तो म्हणे मटणात अंडे चुरगळून खाऊ का? तुला कोणी सांगितलं मटण तिखट झाल्यावर अंडे चुरगळून खाल्ल्यावर तिखट होत नाही म्हणून? तुला कोणी सांगितलं रे?
आता मी ज्या घरी रोज राहतो, आता ते भाकर नाही खायला देणार तर काय देणार मला 6 महिन्यापासून? दगड देते का खायला? त्या बिचाऱ्यांचं कामच आहे ना, मी समाजासाठी करतोय म्हणून मला खाऊ घाल. माझ्या विरुद्ध तुम्ही काही राहा, पण देवेंद्र फडणवीसचं ही सगळी चाल, दुसरी चाल, दुसरी म्हणजे हे 11वी 12वी चाल असेल माझ्या ध्यानात नाही राहील. आपल्याला मान्य न्यायालयानं सांगितलं औषधात पाणी घ्या, घेतलं का नाही? काल रात्री बसून का बंद केलं मी? त्याचं कारण तसंच, न्यायालयाने न्याय समान करायचा. न्यायालयाच्या जीवावर आम्ही जिवंत आहे जनता, सरकारच्या जीवावर जनता नाही जिवंत राहू शकत. आम्ही तुमच्या जीवावर आहे. तुम्ही 13 तारीख दिली मार्च, एका रात्रीत देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावर ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब कोर्टात उभा राहिले आणि काल निर्णय झाला की रास्ता रोको शांततेत झाले पाहिजे. त्याची जबाबदारी कोण घेणार? ही जबाबदारी सरकारची. न्यायालयानं न्याय तो सुद्धा करणं गरजेचं. शांततेत रास्ते रोको झाले सगळ्या राज्यात, तरी आमच्यावर गुन्हे दाखल झाले. आता न्यायालय काय निर्णय देणार? त्या सगळ्या पीआयला, सगळ्या एसपींना न्यायालय कुठे ठोकणार का? आता त्यांच्या ठोकणार का? न्यायालयाने कायद्यासारखा न्याय करावा, तो आम्हाला मान्य. तुमचा शब्द आम्ही ऐकला, आम्ही गोळ्या औषध घेतली, आम्ही सलाईन घेतले. मग एका रात्री त्याच न्यायालयानं 13 तारीख दिली होती. डबल एका रात्रीत तारीख बदलेली कसं काय? आणि याचिका करता साधारण आहे. साध्या याचिका करते सरकारला हस्तक्षेप करता येत नाही, त्यांना सेपरेट याचिका करावं लागतं. सरकारनं त्याला पुढे घातलं त्या हेंगड्याला, आणि त्याच्या आतून सरकारनं याचिका आणि सुनावणी घेतो. ह्यो अन्याय नाही का मराठा? ह्यो मराठ्यावर अन्याय नाही का न्यायालयाकडून सुद्धा? मग सरकारने जबाबदारी घ्यायला पाहिजे. मग जर न्यायालय आम्हाला न्याय देणार नसलं तर आम्ही कोणाकडे जायचं? सरकार आम्हाला न्याय नाही देत, आम्ही जायचं कोणाकडे? काय वाईट मागण्या केल्या? सरकारला अधिकार नसून 56 आमदार रात्रीत एक बसले, सगळ्यांनी मिळून ठरवलं. ऍडव्होकेट जनरलने विषय मांडला सरकारच्या वतीनं, आणि 13 मार्चला होणारी तारीख 23 तारखेलाच झाली. कसा न्याय मिळणार मराठ्याला? याच्या पुढचं सांगतो. 10% आरक्षण पहिलं, 13% आरक्षण देवेंद्र फडणवीस होता त्यावर टिकलं. देवेंद्र फडणवीस गेला की कस काय उडलं? आता पुण्यात तो आलं की कस काय मिळालं? म्हणजे तुम्हाला समाज म्हणून पाहिजेच नाही, तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून पाहिजे. आणि आता माझ्यावर खोटे नाटे आरोप करणार, जबरदस्तीनं माझ्या नैत्य अंगावर घालणार. आमच्या विरुद्ध एकही राज्यात तक्रार नाही, एकही सिंगल इथं या माऊलीला त्रास दिला म्हणून तुम्ही काही काढणार. माणसाच्या विरोधात तक्रार असल्यावर माणूस अपराधी असतो, तक्रार नसल्यावर नाही. तुझ्या विरुद्ध तरी 376 आहे. काल एक माऊली माझ्याकडे आली होती, त्यावेळेस तिच्यावरती जबरदस्ती करायला लावली. मराठ्यांनी जर साथ दिली तर ती सुद्धा माऊली बोलायला तयार आहे. वा रे महाराज. आणि देवेंद्र फडणवीसने त्याला बकरा बनविले.
आत नेऊन कोंडी दे. पाला खायचा झाला, मीडियाला बोलायचा झाला की कोणलाच. जवळ माझ्या विरुद्ध बोलायचं तर फडणवीस त्याला बोलायला लावणार आहे. आणि एक दिवस त्याच्यावर असा येणार, त्याला एकट्याला घराकडे काढून देणार. संपला त्याचा बळीचा बकरा केला. पण तू का हे फक्त देवेंद्र फडणवीस करतो. आणि त्याला साथ मुख्यमंत्री आणि ते दुसरा उपमुख्यमंत्री दोघे देते. कारण यांना राग आहे 10% आरक्षण न घेतलेला आणि शिवाय दिलेला. आणि ओबीसीतून मागणी करतोय म्हणून. मी आज तुम्हाला जेवढे त्याचे उदाहरण सांगितले हे मी फक्त माणुसकी म्हणून सांगितले. त्याच्यावर त्या नेत्यांना तो आता स्पष्टीकरण द्यायला लावणार आहे. त्याला दम निघत नाही. त्यांनी स्पष्टीकरण दिले तरी मला काही हरकत नाही. मी माणूस म्हणून तुमच्यासाठी बोललेलो आहे. ते तरी किती ऐकायचं हे नेत्यांनी समाधान ठरवा. जिथं समाजात संपायला निघालेत, जिथं समाज संपायला निघालेत त्या नेत्याला कशाला जवळ करता. मी समाजासाठी निष्ठा ठेवली, त्याला माझी निष्ठा नकोय. मी रात्रंदिवस निष्ठेनं भांडतोय, समाजावर माया करतोय. माझा मायबाप समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणून ओबीसीतून आरक्षण मागतोय. याच्यासाठी त्यांनी माझ्यावर षडयंत्र रचलं. तुम्हाला माझा मराठ्यांना प्रश्न आहे. 20 तारखेच्या अगोदर यांनी हे षडयंत्र माझ्यावर का रचले नाहीत? मराठ्यांनी सुद्धा मला उत्तर द्या. आता हे षडयंत्र त्यांनी 20 तारखेच्या अगोदर का रचले नाहीत? 20च्या अगोदर काय चुका केल्या नाहीत का? आताच माझ्याने चुका दिसाल्यात. यांना मी समाजाच्या बाजूने नकोय. यांना माहिती पूर्ण खरं बोलतोय. हे जर समाजाच्या बाजूने उभं राहिलं तर प्रत्येक वेळेस मराठ्यांपुढे झुकावं लागल आणि द्यावाच लागल. आणि मी मराठ्या पुढे झुकायला लावणार. मी तुम्हाला सोडत नाही. आता तू माझा बळी घेणार उपोषणातून किंवा मला कैद करणार आणि मग मारणार, पोलिसांवर हल्ला, लाठीचार्ज करणार, त्याच्यात गोळ्या घालणार किंवा केसेस गुंतणार, मग एन्काउंटर करणार. देवेंद्र फडणवीस तुला बळी पाहिजे? तुझ्या सागर बंगल्यावर येतो, माझा बळी घे, नाहीतर याचे चाळे बहिष्कार नसता करायला लाव. पाहिजे ना तुला बळी? मी मराठ्यांचं काम करतोय म्हणून, गोरगरिबांना न्याय देतोय म्हणून तुला माझा बळी पाहिजे. मी मराठ्यांचा नेता नाहीये. मी सामान्य पोरग शेतकऱ्याचं म्हणून काम करतोय. तू ये 20-25 हाताखाली धरले आणि रोज चॅनलच्या माध्यमातून यांना समोर आणून माझ्या विरुद्ध खोटे आरोप करायला लावतो. माझ्या विरुद्ध एक तक्रार दाखव. तू मनसिंग ते ऐकायला तयार आहे, पण वैयक्तिक जीवनात पडू नको माझ्या किंवा माझ्या समाजाच्या सुद्धा. ज्याला त्याला त्याच्या त्याचा जीवन जगायचा अधिकार आहे. आज तुला बळीच पाहिजे ना? मी तुला बळी द्यायला तयार आहे. पण माझ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी हटत नाही. तुला पाहिजे बळी? तू आरोप नको करू माझा. तुला मी पाहिजे. मी मेल्यावर तुझे आरोप बंद होणार. मी मेल्यावर
समाजाचं काम करायला कुणी नाही राहणार हे स्वप्न आहे तुझं. इथं बसून मरण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे ना, मी तुझ्या सागर बंगल्यावर येतोय. चल घे माझा बळी, निघालो मी. चल ये तू तिकडं हरामखोर आत निघालो. चल सागर बंगल्यावर निघालो मी तुझ्या. चला मला पट्टा द्या, मला चालता येत नाही. काठी द्या माझ्या हातात, मला काठी धरू धरू चालायला लागतं. देवेंद्र फडणवीस तुला बळी पाहिजे ना, माझा बळी घे. मी सागर बंगल्याला आलो तुझ्या. तू मराठ्यांचा घात करायला निघाला, तू चुकीच्या लोकांना हाताखाली धरला आणि मराठ्याला बदनाम करायला. माझ्या संघ एकाही मराठ्यांच्या माणसानं मुंबईकडे यायचं नाही. मी एकटा जाणार आणि तुम्हाला याकडे आरक्षण घेऊन येणार. सगळ्या मराठ्यांची रस्ता देवेंद्र फडणवीसचा बळी पाहिजे ना, काम करणार. बळी घे. मी तुझ्या सागर बंगल्यावर आलोय. मला खाता येत नाही, मला काय समाजाने गणित नाही. बाबांनी भावंडी मला माहिती ते समाजात गणित नाही. मला चालता येत नाही, मला काठीवर हातात धरायला होतं. मराठी कावा बोलून काढणार. दलित बांधव आमच्या बाजूने भरणार, सगळा धंदा बांधव आमच्या बाजूने भरणार. मराठी सुद्धा तुझा कावा तुझा सागर आपण पाहतो आहोत ही दृश्य अंतरवाली सराटी मधली. मनोज जरांगे अत्यंत आक्रमक झालेले आहेत आणि आपला निर्धार त्यांनी बोलून दाखवलेला. आता मी थेट गृहमंत्र्यांच्या सागर बंगल्यावरच जाणार आहे आणि आरक्षण घेऊनच परत येणार आहे असा निर्धार त्यांनी बोलून दाखवलेला आहे. अत्यंत आक्रमकपणे मनोज जरांगेंनी आज आपली निर्णायक भूमिका जी आहे ती मांडलेली आहे माध्यमांसमोर, मराठा समाजासमोर. अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेऊया. रवी जयस्वाल आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. रवी, काय सध्याची अपडेट? आपण जर बघितलं तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील अतिशय आक्रमक झालेले आहे. सगळी भूमिका जी आहे ते जरांगे पाटील यांनी मराठा समाजासमोर ठेवलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा सगळा सूर जो आहे तो या ठिकाणी बघून येतो. फडणवीस यांनी जो डाव रचला या सगळ्या
मुद्दा जो आहे तो जरांगे पाटील यांनी या ठिकाणी मांडला आणि या ठिकाणी आजचा 16वा दिवस आहे उपोषणाचा आणि माझ्या विरोधामध्ये अनेक षडयंत्र रचले जात आहेत. माझ्या जवळचे सगळे जे शिष्टमंडळातले लोक आहेत ते सगळे सोडले जात आहेत. आपण या ठिकाणी बघितलं तर जरांगे पाटील अतिशय आक्रमक झालेले आहेत. मराठा आंदोलक जे आहे ते स्टेजच्या वरती चढलेले आहेत आणि जरांगे पाटलांना विनंती करतायत की तुम्ही या ठिकाणाहून जाऊ नका, या ठिकाणीच बसा, कुठेही जाऊ नका, अशा पद्धतीची विनंती जरांगे पाटील करतायत. मात्र जरांगे पाटील अतिशय आक्रमक झालेले आहेत, खाली उतरतात. रवी आणि जरांगेंनी अत्यंत गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांवर, मुख्यमंत्र्यांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर देखील केले. राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत. रवी, त्याबद्दल काय सांगताय? आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी वेगवेगळे षडयंत्र रचून, वेगवेगळे डाव रचून या ठिकाणी माणसं फोडलेली आहेत. माझ्यावरती अनेक आरोप जे आहेत ते त्यांनी केलेले आहेत आणि त्या आरोपांना उत्तर देत जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि स्टेजच्या खाली जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी उतरलेले आहेत आणि सगळे मराठा बांधव जे आहेत ते त्यांना विनंती करताय की तुम्ही जाऊ नका, या ठिकाणी बसा. मात्र जरांगे पाटील यांनी सागर बंगल्यावर येणार आणि त्या ठिकाणी उपोषण करत करत पायी मी सागर बंगल्यापर्यंत येणार आणि मग माझा बळी घे, अशा पद्धतीची घोषणा जी आहे ती जरांगे पाटील यांनी केलेली आहे. आता ते